नमस्कार. सर्वात प्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुमाऊली म्हणतात, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात. श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. प्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडरूपी आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे हे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते. वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ नामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते. त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. ही साधना व्यवस्थित चालण्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच याचा अर्थ होतो. स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतही स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे तितके कमीच आहे. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहणं, कोणाशीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून बंद ठेवून मनातल्या मनात नामस्मरण करावं. एक लक्षात ठेवावे, भगवंत कायम आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अवस्थेचे कारण माहीत असते. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात. खूप काही शिकण्यासारखं मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. आईला सर्व मुले सारखीच, परंतु जे मूल सर्वस्वी आईवर अवलंबून असते त्यांचीच काळजी आई जास्त घेते. त्याप्रमाणे जो भक्त संपूर्णपणे ईश्वरावर अवलंबून असतो अशा भक्तांची काळजी परमेश्वर घेतो. वृक्ष जमिनीच्या आधाराने उभा राहतो. जर तो जमिनीपासून वेगळे होण्याचा विचार करेल तर इतरत्र त्यांचे अस्तित्व टिकेल का? त्याचप्रमाणे मानवी जीवनाची स्थिरता व समाधान याचा आधार आहे त्याग, दया, परोपकार, पवित्रता हे गुण. या सद्गुणांची जोपासना जेवढी जास्त, या गुणांची वृद्धी जास्त, तेवढे आपण मनाने स्थिर, संतुष्ट व एकाग्र राहू शकू. असे सद्वर्तन घडण्यासाठीच नामसाधनेची नितांत आवश्यकता आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.